बेडवर अंजली झोपलेली असते आणि ती उठते कारण तिथं मम्मी ज्यूस घेऊन येते आणि ज्यूस देते. त्यानंतर जी अंजली असते ती बोलते, "मम्मी तुम्ही माझ्यावर ट्रस्ट ठेवील का नाही?" तर मम्मी बोलते, की "ट्रस्ट ठेवायचं काय नाही, पण तू आमच्यासोबत कशी वागली आहे तुला चांगलं माहीत आहे, त्यामुळेच." तर तिथून मग मम्मी जातात आणि मम्मी गेल्यानंतर ती जी अंजली असते ती म्हणजे ज्यूस घेते आणि बोलते, "आता मी जर खरोखर जर प्रेग्नंट नाही आहे आता, तर मला जर नंतर मग खरोखरमध्ये प्रेग्नंट व्हावं लागेल का? ते असं जर झालं तर खूप अवघड होईल. कारण आणि तसं पण एक दिवस हे सत्य सर्वांच्या समोर येणार आहे. त्यामुळं मलाच अडचण निर्माण होईल." असं अंजली मनातल्या मनात बोलत असते. ती बोलते, की सर्वांसमोर जर सत्य आलं, तर मला खरोखर प्रेग्नंट व्हावं लागेल का? "नाही, नाही, मी नाही होणार असं." असं ती बोलते. तर दुसरीकडं जी समिका असते, ती ऑफिसमध्ये एकटीच बसलेली असते आणि तिच्या डोक्यामध्ये फक्त देवांचा विचार येत असतो आणि विचार आल्यामुळे मनातल्या मनात ती बोलते, की "मला माझ्या डोक्यामध्ये देवांचं काय येतोय? तो फक्त माझ्या कलिक आहे. याच्या पलीकडं काही नाही." असं ती विचार करत असते. कारण तिच्या डोळ्यामध्ये ती एकटक देवांशकडेच बघत असते. तर दुसरीकडं जो देवांश असतो घरी येतो. घरी आल्यानंतर तो आल्या-आल्या आतमध्ये बेडरूममध्ये लॅपटॉप घेऊन बसून काम करत असतो. तेवढ्यात तिथं सई येते आणि सई बोलते, "देवांश आवरा बरं, पहिलं नाश्ता करून घ्या." तर देवांश बोलतो, "2 मिनटं सई, फक्त हां 2 मिनटं." सईला थोडासा राग येतो. देवांश बोलतो, "सॉरी, चुकलं बाबा माझ्याकडून. खरंच दिवसभर पण मी वेळ देऊ शकलो नाही, आता पण नाही." "बरं ठीक आहे, मी देतो ठेवून, आता घेतो." मग त्यानंतर सई खुश होते. आता येणारे भाग बघण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या.